देशाच्या राजकारणात 3 इडियट्स, एक महाराष्ट्रात 2 केंद्रात. संजय राऊतांची घणाघाती टीका. इडियट हा काही असंसदीय शब्द नसल्याचं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 3 इडियट्स या चित्रपटाचा दाखला देत भारतीय राजकारणातील 3 इडियट्स कोण आहे ते सगळ्यांना माहीत आहे असं म्हणत राऊत यांनी केंद्र आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. एक इडियट महाराष्ट्रात आहे, 2 केंद्रात आहेत असा थेट टोला त्यांनी लगावला आहे. संजय राऊत आज दिनांक 17 रोजी नाशिक दौऱ्यावर असून खड्ड्यांविरोधात नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी इडियट या शब्दावरून सुरू झालेल्या राजकीय वादावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्रीय मंत्रिमंडळात इडियट आहेत असं तुम्ही काल म्हणाला होता. तुमच्या मते भारतीय राजकारणातील 3 इडियट्स कोण असा सवाल संजय राऊत यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं. संजय राऊत म्हणाले, हे लोक इडियट आहेत. इडियटला इडियटच म्हटलं पाहिजे ना. अमित शहा म्हणतात माफी मागा, हे इडियटपणाचंच लक्षण आहे. ज्यांना वंदे मातरमचा इतिहास माहीत नाही, वंदे मातरमचा ऊर्जा स्रोत काय आहे, कुठून आला आणि काँग्रेसला म्हणतात माफी मागा. तुम्ही आधी माफी मागा. तुम्ही संसदेमधून पळून गेला आहात, इडियट नाही का? मोदी पळून गेले, इडियट नाही का? रोज पेपर फुटत आहेत, मंत्री इकडे तिकडे फिरत आहेत. परवा लाल किल्ल्यावर टेलिप्रॉम्प्टर बंद पडला, मोदींना भाषण जमलं नाही. कोणाला इडियट म्हणायचं तुम्ही? आपल्याला काय वाटतं ते इडियटच आहेत ना ते. म्हणजे इडियटला इडियटच म्हटलं पाहिजे ना. असं आपल्याला काय अनुभव आला आणि असं कुठले मंत्री म्हणजे आज आता अमित शहा म्हणतात माफी मागा, हा हे इडियटपणाचं लक्षण आहे ना. ज्यांना वंदे मातरमचा इतिहास माहीत नाही, वंदे मातरमचं ऊर्जा सूत्र काय आहे, हे कुठून आलं वंदे मातरम हे माहीत नाही, आणि काँग्रेसला म्हणतात माफी मागा. तुम्ही माफी मागितलीत का आधी? आम्ही मागतो. तुम्ही पळून गेला संसदेतून, इडियट नाही का? मोदी पळून गेले, इडियट नाहीत का? रोज पेपर फुटतायत आणि मंत्री फिरतायत इकडे तिकडे. परवा टेलिप्रॉम्प्टर बंद पडला लाल किल्ल्यावर, मोदींना भाषण करता आलं नाही. कोणाला इडियट बोलायचं तुम्ही? बरोबर आहे. इडियट हा काय अनपार्लमेंटरी शब्द नाही. या देशामध्ये 3 इडियट नावाचा सिनेमा आला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि मोदी म्हणाले तो सिनेमा पहा म्हणून. हे माहिती आहे का तुम्हाला? मोदी म्हणाले भारतीय शिक्षण पद्धतीवर भारताच्या राजकारणातले 3 इडियट्स कोण आहेत? भारताच्या राजकारणातले 3 इडियट्स कोण आहेत तुम्हालाही माहिती आहे. एक इडियट महाराष्ट्रात आहे, 2 तिकडे. चला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.